दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची सहल श्री रेणुका माता मंदिर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर येथे आयोजित केली गेली। सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी श्री रेणुका माता मंदिर येथे दर्शन घेतले। त्यानंतर सहल पोचली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थानी। सावरकरांचे जन्मस्थान असलेला हा वाडा आता महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात आहे। तेथील दादांनी स्वतः वाड्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली। वाड्याचे आधीचे स्वरूप कसे होते, नंतर महाराष्ट्र शासनाने 1997 साली नूतनीकरण केल्यावर आता काय बदल झाले ते सांगितले। वीर सावरकरांचा जन्म जेथे झाला ती वाड्यातील खोली, तसेच देवीसमोर सावरकरांनी घेतलेली प्रतिज्ञा याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली आणि दादांच्या मागे प्रतिज्ञा म्हटलीही। मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धामध्ये शत्रूला मारिता मरे तो झुंजेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मी माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन। सावरकरांची वंशावळ म्हणजेच त्यांच्या मागील पिढ्यांमधील व्यक्तींची नावे दादांनी विद्यार्थ्यांना दाखवली। वाड्यामध्ये लावलेल्या अनेक चित्रांमधून सावरकरांचा पूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडला। त्यांचे शिक्षण, अष्टभुजा देवीसमोर वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी घेतलेली प्रतिज्ञा, मित्रमेळ्याची स्थापना, हिंदू संघटना, मार्सेलिस बंदरातील त्यांची जगप्रसिद्ध उडी, अंदमान येथे झालेली जन्मठेप, अनेक थोर क्रांतिकारकांच्या भेटी, रत्नागिरीत बांधलेले पतितपावन मंदिर असे अनेक पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडले। देशभक्ती तुझे राव
माता की वंदे सावरकर ध्यानी सावरकर मनी स्मरावा हो चित्ती सर्व काळ राष्ट्रहित दक्ष दूरदृष्टी नेता कलियुगी ऐसा होणे नाही. 150 वर्षांपेक्षाही जास्त जुन्या असलेल्या या वाड्यातील काही विशिष्ट जागा, जसे कपडे टांगायच्या खुंट्या, धान्य साठवायची जागा, कोनाडे, कपाटे, माडी असे सगळे विद्यार्थ्यांनी बघितले. वाड्यातील पूर्वीच्या काळचे गुप्त भुयार विद्यार्थ्यांनी बघितले. ताईंच्या मदतीने आत उतरूनही बघितले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय जयकार केला. नंतर रेषा गुरुकुलची सहल पोचली. आमची माती आमची माणसं येथे. तेथे मुलांनी चविष्ट मिसळीचा आस्वाद घेतला. बागेत खेळायची मजा लुटली आणि प्राणी पक्षी देखावेही बघितले. अशा पद्धतीने देवदर्शन, देशभक्ती आणि गंमत जम्मत असलेल्या या सहलीचा विद्यार्थ्यांनी खूपच आनंद घेतला.